मनाला लागलेली ओढ आहेस तू. कसं सांगू बाळा किती गोड आहेस तू. देवाने एवढं भारी तोंड दिले त्यांनी सांग ना. मनाला लागलेली ओढ आहेस तू, कसं सांगू बाळा जुलाब लागलेली हगवण आहेस तू. मित्रांनो, रील्स रोगाची लागण जरा जास्तच झालती पोरींना, तर म्हणलं घेऊ आपल्या दवाखान्यात सगळ्या पोरींना, त्यांच्यावर एक ट्रीटमेंट करू आणि त्यांच्यावर चांगली रोस्ट व्हिडिओ बनवून घेऊ. तर करू व्हिडिओला सुरुवात. शांतता, संयम, मग कार्यक्रम. होय होय, तसलं काय नाही इथं. वाकड्यात फटला, जाग्यावर रेटला, संपला विषय. पोरी सगळ्या डॉन झाल्यात, मग पोरांनी काय गोट्या खेळायच्या का. आता मी चंद्रावर चाललो, डायरेक्ट चंद्रावर चाललो. आता इथं महाराष्ट्रातल्या पोरी ऐकत नाही, कोणालाच ऐकणार नाही. जेव्हा तुझ्या समोर होतो तेव्हा हातभर फाटली होती तुझी, आणि आता स्टोऱ्या वगैरे टाकून काय घंटा वाकडे करणार आहे तू माझी. अरे दीदी एक मिनिट थांब थोडं. अरे काय घंटा वाकडा करायला घंटा असावा लागतो आधी. कोई सेंस है इस बात की? अवकात नव्हती यार कोणाची जो आपली किंमत लावल. भेंचक प्रेमात काय पडले, फुकट विकले गेले. हा ना ग, तुझंच खरं आहे. प्रेम पैसे देऊन करायचं होतं ना. मग तू पोरींच्या 2-3 कानफाटात लावायला पाहिजे आणि पहिले ते घरातले कालचे भांडे घासायला लावले पाहिजे. इकडे उठून येतात रीलवर प्रेमाच्या गोष्टी करतात. हे घरच्यांना जर कळलं नाही यांच्या हे प्रेमाच्या गोष्टी रील बिल करतात. मोक्कर आणते नीचे पप्पाईला, मोक्कर नाटक इकडे. मुलांचा आणि मुलींचा एक डायलॉग मात्र फेमस आहे हा. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि मी तुझी जागा कुणाला देणार नाही. आणि ही जगत्यात पण, लग्न तिसऱ्या बरोबर पण करतात आणि यांना मुलं पण होतात. अवघड आहे, सुधारा जरा, सपला विषय. तू लिस्टिप लावली का एशियन पेंट लावलाय ती सांग आधी तू. मला माहित नाही कोण कसं झोपतं. आम्ही जन्मता सिंगल आहे, त्यामुळे आमचं काही आयुष्यात येत नाही. आम्ही रात्री गोवादडी संगत भांडणं खेळत असतो, आमचे पाय गोवादडी संगत भांडणं करतो आणि त्यातच आमची सकाळ होऊन जाते. त्यामुळे आम्हाला झोपायचा काही विषय येत नाही. आई शपथ सांगते, माझ्या घरचा जावई तुलाच करणार. तुला ना आई शपथ घेऊन सांगतो, आमच्या घरचे एक वेळेस अडाणी पोरीला ऍक्सेप्ट करते माझ्यासाठी, पण रील बनवणाऱ्या पोरीला कधीच नाही. बात तो सही है. दौड़ा तो पण मला एक प्रश्न पडला, जेव्हा ही जन्मली असं तेव्हा हिच्या आई बापाने अख्ख्या गावाला जिलाबी खाऊ घातली असं ना, पोरगी इकडे रीलवर जिलाबी दाखवली सगळ्यांना. ये तो कुछ मैच न हुआ. कधी कधी असं वाटतं तुझ्याकडे येऊन राहावं, पण घरचे तुला पण हाणतील आणि मला पण. नाही नाही नाही, तुला कसं काय आणते. तुला जर भांडे घासता येत असेल तर लगेच एका पायावर ये तू. चल झूठा. एवढंच पर्सनल गोष्टी बोलायच्या होत्या, त्याला मेसेज केला असता तरी जमला असतं. तू डायरेक्ट रील बनवून सगळ्या दुनियाला सांगू राहिली. बोलण्यासाठी मन असावं लागतं, वेळ नाही. आजच्या गावात मला नव्हतं माहिती की बोलण्यासाठी तोंड लागत. पोरींचं नॉलेज म्हणजे पोरांपेक्षा 10 पट एक्स्ट्रा आहे. मला नव्हतं माहिती, या पोरींनी सांगितलं तेव्हा मला कळले. हे तो लेटेस्ट न्यूज. ज्या लोकांना वाटतंय ना तुमच्याशिवाय राहू शकत नाही मी, तुमची शपथ घेऊन सांगते, सगळ्यात पहिला तुम्हालाच सोडणार. शब्द आहे आपला. तसं बी इच्छा संग कोण राहत असन. तुम्ही विचार करा ना, साहजिक गोष्ट आहे. थोडा विचार करा, इच्छा संग कोण राहत असन. नाव तर नाही घेणार, पण तू आणि तुझं प्रेम दोन्ही पण भिकार चोट होतं. तो थोपडवून तूच सगळ्यात मोठी भिकार चोट वाटते मला. तिच्या थोपडवून असं वाटत नाही मला की असं शब्द वापर करीन शब्दांचा आणि रीलवर असं ज्ञान देईन लोकांना. आता विचार नाही करणार त्यांचा. जे दिवस रात्र आमच्या सोबत फिरलेत, तुम्ही बदलणार आणि आम्ही तुमचेच राहणार. मस्करी लावली का शेट. करायला डोकं लागतं आणि पोरींचं डोकं तसं बिघूड घेतलं त्याची सगळ्यांना माहिती. जाऊ दे मित्रांनो, व्हिडिओ आवडलीत लाईक करा, नाही आवडली डिसलाईक करा. पोरींचं असंच असतं, बघचोदी चालूच असते रीलवर. त्यांना रोग झालेला आहे ते समजून घ्या तुम्ही. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गोलीगत.